विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडे राष्ट्रवादीसाठी 85 ते 90 जागा मागणार राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती। दिल्लीमध्ये भाजपच्या मदन भोसले यांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल। किसनवीर साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी गुन्हा तर बँक ऑफ इंडियाचे 60 कोटी बुडवल्याचा आरोप। साईं चरणी 42,80,000 रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट दान। नाव जाहीर न करण्याचे देणगीदार साई भक्ताची साई संस्थानला विनंती। गजानन महाराजांच्या पालखीचा सध्या अकोल्यामध्ये मुक्काम। पुढच्या प्रवासासाठी उद्या सकाळी मार्गस्थ होणार। रुक्मिणी मातेच्या पालखीचं यंदा 430वं वर्ष। रुक्मिणी मातेची पालखी कौंडिण्यपूरहून अमरावतीत दाखल। ठिकठिकाणी पालखीचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत। साताऱ्याच्या वाईमधील कृष्णा नदीवर बांधण्यात आलेलं बलकवडी धरण कोरडं ठाक। धरण बांधताना गावानं उभारलेली पुरातन मंदिरांसह घरांचे अवशेष दिसत असल्याचं चित्र। पुण्यामधील रस्त्यांवरील सिग्नल सांभाळण्याची आता पुणे पोलिसांची जबाबदारी। महानगरपालिकेकडे असणारे अधिकार आता पुणे पोलिसांकडे असणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निर्णय। यूपीएससी परीक्षेमध्ये संभाजीनगरमध्ये गोंधळ। गुगल मॅपच्या चुकीमुळे यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित। इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर। नाशिकच्या पंचवटी हद्दीमध्ये सापडलेल्या मानवी कवट्या प्लास्टिकच्या असल्याचं निष्पन्न। तर अघोरी विद्या करणारा भोंदूबाबा पंचवटी पोलिसांच्या ताब्यात। अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतली बैठक। संवेदनशील क्षेत्रातील सुरक्षा वाढवण्याच्या सूचना। पेटीएमच्या विक्रीमध्ये पहिल्यांदाच घट। टाळेबंदीसोबतच कंपनी इतर व्यवसायही विकण्याच्या तयारीत। झोमॅटोशी व्यवसाय विक्रीच्या चर्चा सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।